प्रत्येक महिला ही स्ट्रगल करूनच पुढे चाललेली असते आणि आम्हाला त्यांना बाहेर काढण्याचाच प्रयत्न असतो. स्वतःनी स्वतःसाठी जगावं. जसं एक म्युझिक सुधीर फडक्यांचं आहे, या जन्मावर जगण्यावर शतदा प्रेम करावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. मला हे म्युझिक खूप आवडतं. मी दिवसातून कंटिन्यू हे 10-20 वेळा तरी ऐकते आणि त्याचं मी ऐकून मी स्वतःला कॉन्फिडन्स वाढून जगत असते. नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. खूप महिला आपल्याबरोबर काम करतायत आणि वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला, ज्या महिलांसाठी काम करतायत त्या सुद्धा आता आपल्याबरोबर पॉडकास्टमध्ये येतात. त्यांची कारकीर्द ही खूप मोठी आहे आणि काही उद्योजिका आहेत, काही सोशल वर्कर आहेत, काही कंपनीजमध्ये कामाला आहेत. पण सगळ्यांचा एक मेन मोटिव्ह असा आहे की आपणही काम करायचं आणि आपल्याबरोबर येणाऱ्या आपल्या मैत्रिणीला, आपल्या सहेलीला सुद्धा हे काम करायला लावायचं आणि त्याच्यातून तिचीही प्रगती आपल्याबरोबर झाली पाहिजे. हा तिचा एक छान उद्देश असतो. असाच एक उद्देश घेऊन काम करणाऱ्या कविता हडके मॅम आज आपल्या बरोबर आहे. नमस्ते. तुमची आमच्या ऑडियन्सला ओळख करून द्या मॅम. मिस कविता हडके. मी एक सोशल वर्किंग आहे. हाऊसवाईफ आहे. यश मार्ट डीमार्ट आहे आमचं, त्याची एक ओनर आहे. आपलं तनिष्क ग्रुप एक महिलांसाठी काम करतो. त्यामध्ये आमचं भरपूर सोशल वर्किंग चालतं. अरे वा. मी स्वतः एक बिझनेस वुमेन आहे. जसं घर बसल्या महिला स्वतःच्या पायावर उभं राहू शकेल त्यासाठी एक उडान कोर्स आहे, त्याचे पण मी काम करते. त्यामध्ये माझे 1000-1500चे मेंबरशिप होते आणि अनेक महिलांना त्यात घराच्या बाहेर पडता येतं. जसं कुठला सणवार आला की त्यांना मंगळागौरचे खेळ खेळता येतात. बरोबर. नागपंचमीला स्वतः कृती करून, डान्स म्हणा, ॲक्शन करून त्यांच्या म्हणजे नुसतं सांस्कृतिक कार्यक्रम म्हणता येणार नाही, आपल्याला एक त्यांच्या कलागुणांना वाव देता येतो. आपला व्यायाम होतो जो आजकाल महिलांना फार गरजेचा आहे. बरोबर. माझं प्रत्येक महिलेला हेच म्हणणं असेल की तिने स्वतःसाठी तरी रोज 20 मिनिटं का होईना एक योगा सेशन म्हणा किंवा आपला झुंबा डान्स म्हणा, असं करून आपल्या स्वतःला व्यवस्थित ठेवलं तर आपण या जीवनात अनेक करू शकतो काही ना काही. आणि प्रत्येक महिला ही स्ट्रगल करूनच पुढे चाललेली असते आणि आम्हाला त्यांना बाहेर काढण्याचाच प्रयत्न असतो. स्वतःनी स्वतःसाठी जगावं. जसं एक म्युझिक सुधीर फडक्यांचं आहे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. मला हे म्युझिक खूप आवडतं. मी दिवसातून कंटिन्यू हे 10-20 वेळा तरी ऐकते आणि त्याचं मी ऐकून मी स्वतःला कॉन्फिडन्स वाढून जगत असते. नाही, असं आपल्याला 100 वेळा सांगितलंच पाहिजे की आपलं हे जे आयुष्य आहे त्याच्यावरती आपण इतकं प्रेम करायला पाहिजे, कारण खूप कमी लोकांना मिळतं जे आपल्याला लाभलेलं आहे. तुम्ही सिंगल लेडी आहात आणि आय गेस लॉकडाऊन मध्ये तुमच्यावर काहीतरी घात झाला, तर त्याबद्दल आम्हाला सांगा. ॲक्च्युली म्हणजे लॉकडाऊनच्या पहिले थोडे माझे मिस्टर आजारी होते, बीपीचा त्रास असल्यामुळं. लॉकडाऊनमध्ये सगळेच म्हणजे जागेवर बसून होते, म्हणजे अगदी निसर्ग थांबल्यासारखं प्रत्येकाला वाटत होतं. तर तेव्हा त्यांना बीपीचा जास्तच त्रास झाल्यामुळं त्यांना नाही आम्ही हे करू शकलो. भरपूर दवाखाने वगैरे प्रोसेस केले. एव्हन माझे 2 मुलं आणि मी, सासूबाई आणि आमचे सगळे रिलेटिव्ह देवाला खूप प्रार्थना करत होतो. पैसाही कमी पडत होता, पण आम्ही माझ्या ॲक्च्युली ज्वेलरी वगैरे सगळे मी ठेवून प्रयत्न केले. पण डॉक्टर शेवटी बोलले की तुम्ही भरपूर प्रयत्न करतात पण पेशंट रिस्पॉन्स देत नसल्यामुळं ते देवाला आवडले गेले आणि आम्ही एकाकी पडलो. म्हणजे माझी 2 मुलं, मी आणि सासूबाई, एवढीच आमची आता फॅमिली आहे.
पण म्हणजे मी त्याच्यातून सावरले आणि दुसऱ्यांनाही हेच सांगते की तुम्ही खचू नका, मी पण खचत नाही. माझे एक तनिष्क ग्रुप म्हणून महिला आहे आमच्या, बरोबर. खूप छान फ्रेंड्स आहे. त्यांनी मला बाहेर काढलं. माझ्या सासूबाईंचा भरपूर सपोर्ट असतो, माझी मुलंही मला भरपूर सपोर्ट करतात की मम्मी तू हे कर ते कर. खूप स्ट्रगल करून तू म्हणजे मी पूर्ण डिप्रेशनमध्ये गेलते, मानसिक स्वास्थ्य पूर्ण माझं डाऊन झालं, आर्थिक परिस्थिती पूर्ण डाऊन झालती. पण मी सगळ्याला स्ट्रगल करत करत आजपर्यंत पोहोचले. 2 वर्ष मी खूपच डिप्रेशनमध्ये होते, पण आता मी स्वतःला एकदम स्ट्रॉंग केलं. आणि सोशल वर्किंग म्हणा, पोलीस दक्षता समितीत पण मी सदस्य आहे. तिथं पण आम्ही महिलांचे प्रश्न सोडवतो. उडानचं कोर्स तुम्हाला मगाशी सांगितलं, तिथं मी घर बसल्या महिलांना बिझनेसचे चान्स देते. बरोबर. की तुम्ही बाहेर पडा, आम्ही करू नाही शकलो पण तुम्ही करा. मुलं वगैरे आपली घरची जबाबदारी सांभाळून सगळ्या लेडीज बाहेर येतात. बरोबर. आणि सगळं माझं खूप कौतुक करतात की ती इतक्या लहान वयात माझं ऍक्च्युली करतायत आणि खचत नाही. तुम्ही भरपूर प्रयत्न करा आणि पुढे जात जा. मोदी केअरचाही मी एक बिझनेस करते. तो इको फ्रेंडली प्रोडक्ट आहे सगळे, जसे होम क्लीनचे, कॉस्मेटिकचे, हेल्थ केअरचे. त्याच्यामध्ये बरेच जणांचे BP, शुगर व्यवस्थित बरे झाले. जसे आपल्याला चेहऱ्यावर पिगमेंटेशन आहे, कुणाचे केसात कोंडा झाला, केसांची ग्रोथ होत नसली, आता लहान वयातच मुलांचे केस व्हाईट होतात, टक्कल वगैरे पडतं, त्याच्यावर मॅजिक तेल म्हणा, शॅम्पू, त्याचे रिझल्ट छान आहे. सगळ्या महिला माझ्याकडनं आवर्जून घेतात. अगदी आमचा आता नसरापूर एरिया सिटी सारखा आहे, पण अगदी ग्रामीण भागात जिथं अजून लाईट सुद्धा नाही, अशा महिला आमच्या मार्केटला, डीमार्टला, दुकान शॉपमध्ये आले की मी त्यांना थोडीशी माहिती देते. बरोबर. की तुम्ही हे यूज करा, मग मला पैसे पेमेंट द्या. मी पैशाची त्यांना कंपेशन करत नाही. महिला यूज करतात आणि त्यांना माझा स्वभाव इतका आवडतो की तुम्ही पैशाची रिक्वेस्ट न करता प्रोडक्ट आम्हाला देतात. ते मेन पॉइंट आहे. बरोबर आहे. आणि मला कुणी असं खचलेलं मला बघवत नाही. साधी 2 मुलं जरी माझ्या शेजारी बसली, मी त्यांना माझ्या पर्समध्ये 2 का ना चॉकलेट असते, मी त्यांना पहिले खाऊ घालते आणि प्रत्येकाची काळजी करते की बाबा कुणी उपाशी राहिलं नाही पाहिजे. बरोबर. प्रत्येकाशी अशी मला काळजी वाटत असते. म्हणजे माझं मनच तसं तळमळतं. मी एक वेळ जेवत नाही, पण अख्खे फॅमिली शेजारी पण पहिले भाजी चपाती देणार की तुम्ही जेवले का, अशी केअर करते प्रत्येकाची. असं माझं स्वभावतच बसलेलं आहे. त्यामुळे तुमचं जे आत्ताचं काम आहे ना, म्हणजे तनिष्क किंवा लोकमत सखी मंच, हे त्यांनी जे राबवलेलं काम आहे किंवा घर बसल्या महिलांना काहीतरी उपक्रम देणं म्हणा, किंवा चला हवाई उद्यासारखे कार्यक्रम ते अरेंज करतात, किंवा आदेश भाऊजींचा जो काही कार्यक्रम आहे तसे कार्यक्रम त्यांचे असतात. त्याच्यामुळे कसं होतं, जी महिला रोज घरामध्ये बसलेली आहे, काहीच करत नाहीये किंवा काही करत नाही असं नाही म्हणणार ती, मी सगळ्या घराची जबाबदारी घेतेय, पण असं वाखणण्यासारखं किंवा घरातनं बाहेर पडून काहीतरी केल्यासारखं तिला स्वतःला वाटत नाही. पण ह्या ज्या अपॉर्च्युनिटी मिळत आहेत ना, म्हणजे सखी मंच जी अपॉर्च्युनिटी देते किंवा तनिष्क जी अपॉर्च्युनिटी देते, त्याने त्या महिलांचं हुरूप अजून वाढतो. की आपण चला मंगळागौर असं म्हणजे बघायला गेलं तर आपल्याला एक आनंद देणारी गोष्ट आहे, पण ते खेळणं म्हणा, त्याची प्रॅक्टिस म्हणा, त्याच्याबरोबर तयार होणं, व्हिडिओज काढणं, ह्याच्यामध्ये त्यांना एक छान आनंद पण मिळतो. आणि सगळेजण एकत्र आल्यामुळे मैत्रिणी होतात, शेअरिंग होतात, त्याच्यामुळे त्यांचा एक तो ताण असतो आपला दिवसभर काम करण्याचा, घरामध्येच बसण्याचा, तो सगळा ताण त्यांचा निघून जातो आणि त्यांनी हे मिळतं. आणि जे तसे तुमच्यासारखे जे त्यांच्याशी सहभागी झालेल्या व्यक्ती आहेत किंवा जे त्यांचं काम छोट्या छोट्या शहरांमध्ये पोहोचवत आहेत, त्या लोकांचं खरंच धन्यवाद आहे की इतक्या सगळ्या महिलांना एकत्र आणणं, त्यांच्याकडून हे सगळं करवून घेणं, परत त्यांच्यासाठी हे सगळं करणं. जसं तुम्ही मोदी केअरची आता सांगितलं किंवा उडानचं आता तुम्ही जसं सांगितलं, माझे बचत गट पण खूप आहे. बचत गटातून पण मी आधी महिलांना जसे स्वेटर विणणे म्हणा, लोकरीचे फुलं बनवणे, क्लिनिंगचे, अगदी हातातल्या बांगड्यांपासून तर आपल्या 1 साइडचे पर्स म्हणा, आपल्या छोटे बटवे म्हणा, यात पण महिलांना आम्ही घर बसल्या रोजगार पहिले मिळवून दिले. आता परत मोत्याची रेंज आलेली, जसे महालक्ष्मीच्या पादुका, तुळशी वृंदावन,
खूप आता मोत्याचे ते पण मी क्लासेस घेतले. घर बसल्या महिलांना तो पण एक बिझनेस मिळून दिला. त्यात बचत गटातून साधारण किती मसाले महिला तुमच्या बरोबर रिलेटेड आहेत आता तुमच्या आता काम करणाऱ्या तरी 30-35 महिला आहेत आणि आमच्या तनिष्क ग्रुपमध्ये 10-15 महिला आहेत. त्याच्यात पण आम्ही महिलांचं कॅल्शियम टेस्टिंग घेतलं, HB चेकअप केलं, ब्लड डोनेट केलं. असं आजपर्यंत महिलांना कुठंच असं नसरापूरमध्ये घेतलं नव्हतं महिलांचं, तर आमच्या ग्रुपने केलं. आत्ता जागतिक महिला दिनांना आम्ही महिलांच्या कुस्त्या ठेवल्या होत्या, ज्या रील येत्या. अगदी सोलापूरची जी जागतिक पातळीवर पहिली आलेली मुलगी आहे तिला बोलवलं होतं. आम्ही 51,000चं बक्षीस आणि चांदीची गदा तिला पहिला आवड मिळून दिला. असं महिलांना म्हणजे वेगवेगळं अपॉर्च्युनिटी संधी मिळून देतो की त्यांना वेगवेगळं बघायला मिळतं. आमच्या ग्रुपचं खूप नाव काढतात की तुमच्यामुळे आम्हाला बाहेर पडायला मिळतं. आणि आमच्यात डेअरिंग आलं. अगदी महिलांना स्टेज डेअरिंग पण नव्हतं, ते आता महिलांमध्ये यायला लागलं आमच्यामुळे. तनिष्का ग्रुपमुळे, माझं मोदी केअरमुळे, उडानमुळे, बचत गटांमुळे. अगदी महिलांना बँकेत जाऊन चेक कसा भरायचा, आपले स्वतःचे पैसे कुठल्या अकाउंटला टाकायचे, कुठल्या मॅनेजरशी आपण कसं बोलायचं, हे सुद्धा महिलांना काही माहित नव्हतं. पण आम्ही प्रत्येक महिलेला आपल्या बरोबरीने घेऊन हे सगळं शिकवतो. मी स्वतः बऱ्याच जणांचे आधार कार्ड म्हणा, पॅन कार्ड म्हणा, रेशन कार्ड म्हणा, मी स्वतः काढून देते. माझ्याकडे रेशनिंग पण आहे, जे गहू तांदूळ स्वस्त धान्य दुकानचं असतं. त्यामध्ये मी सुद्धा अगदी काही महिला तर बॅग सुद्धा घेऊन येत नाही, त्यांना मी बॅग सहित सगळं धान्य वगैरे काढून देते. इतकं मी महिलांना म्हणजे सपोर्ट करते. मला मी स्वतः ह्याच्यातून गेली, मला असं बघवत नाही की कुणी असं दुःखी राहावं होतं. प्रत्येकाला माझा एक सपोर्ट देण्याचा प्रयत्न असतो. पैसा हा तर आपल्याला आयुष्यभर कमावता येतो, पण एक जो माणुसकी मेन पॉइंट आहे तो माझा वीक पॉइंट आहे. मला माणुसकी हा खूप म्हणजे महत्वाचा वाटतं. खूप छान वाटलं मॅडम आज तुम्ही इथे आलात आणि तुमचं हे जे काम आहे त्याची खूप मोठी प्रगती होऊ दे. आज जितके लोक तुमच्या बरोबर आहेत त्याच्यापेक्षा जास्त लोक तुमच्या बरोबर नक्कीच हा व्हिडिओ बघितल्यानंतर येतील. आणि खचून न जाता जसं तुम्ही स्वतः उभे राहिलेले आहात तसंच खूप लोक तुमचा अनुभव हे घेऊन प्रेरणा घेऊन त्याच्यातून वरती उभे राहतील असं मला वाटतं. थँक्यू सो मच आज इथे आल्याबद्दल.